तावडेंवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप करण्यात आला। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता प्रतिक्रिया दिली आहे। तावडेंच्या बॅगेत पैसे सापडल्याचं कळलंय की भ्रष्ट दहशतवादी राजकारण संपवून टाका असं साकडं तुळजाभवानी देवीला घातल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली। त्या बॅगेमध्ये तर काही सापडलं नाही। विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले आता तुमच्याकडनं कळलं। तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं। म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलंय की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक। विनोद तावडेंना पकडून देणं हे भाजपचंच कारस्थान असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय। विनोद तावडेंची माहिती ही भाजपच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनीच हितेंद्र ठाकूरांना दिली असा आरोपही संजय राऊत करतायत। विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली। विनोद तावडे भविष्यामध्ये आपल्याला जड होतील। हा बहुजन समाजाचा चेहरा आहे, राष्ट्रीय महासचिव आहे महाराष्ट्राचा एक माणूस। त्यांच्या हातामध्ये काही सूत्र आहेत या राज्याची। मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे। त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं। ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते। महाराष्ट्रभरात इतके पैसे वाटले जात आहेत प्रमुख नेत्यांकडून, कोणी पकडलं गेलं नाही। याचा अर्थ गृह खात्याकडून पाळत ठेवली गेली विनोद तावड्यांवर। महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून विनोद तावड्यांवर पाळत ठेवली गेली आणि विनोद तावडे या जाळ्यामध्ये पकडले जातील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला असं मला सारखं वाटतंय आता।